अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। सेलू के हुतात्मा स्मारक के पास दिव्यांगों की मीटिंग आयोजित की गई, जिसमें परभनी जिले के सांसद संजय और पंडू जादव ये मौजूद रहते हुए दिव्यांगों ने विविध मांगों का उन्हें निवेदन दिया गया। निवेदन में कहा गया है कि दिव्यांगों के प्रश्न और उनके समस्याओं को छुड़ाने के लिए खासतौर पर उन्हें एक भवन बनाने के लिए सेलू में दिव्यांगों के लिए 200 स्क्वायर फीट की जगह दी जाए और उसे बनाकर दिया जाए। घरकुल योजना में दिव्यांगों के उसे पहले महत्व दिया जाए। सेलू शहर में जहां दिव्यांगों के शादियों के मामले चल रहे हैं, वहां पर मैरिज सर्टिफिकेट किसी प्रकार की अट न लगाते हुए बगैर नियमों के दिव्यांगों को लगने वाले सामग्री शिविर में साहित्य वाटप किया जाए। नगर परिषद के तहत दिया जाने वाला 5% का निधि दिव्यांगों के खाते पर 3 दिसंबर के रोज वितरित किया जाए। टेम्पररी दिव्यांग के प्रमाण पत्र रहने वालों को दिव्यांग के खाते में मानधन जमा किया जाए। ऐसे विभिन्न मांगों का निवेदन इस समय दिया गया। आने वाले बाधाओं को संघर्ष दिव्यांग संगठन के अध्यक्ष किशोर साळवे इन्होंने सांसद संजय जादव इनके सामने रखते हुए मीटिंग के समय संघर्ष दिव्यांग संगठन के उपाध्यक्ष अबरार पठान, सचिव प्रकाश राव भाले, सल्लागार पप्पू चौहान, सदस्य सल्लागार मधुकर नाना काळे, संदीप फुलारी, विनोद खाड़े, प्रकाश परकड़, हरिनारायण भायती, गोविंद अवसारे, अहमद शेख, मुखीब अंसारी, महिला सलमा बाजी, रेखाताई चौहान, संगीता पवार, शकीला बाजी, ज्योतिताई गायकवाड़, बालिका ठोमरे, मंगल शिंदे, अंजना गायकवाड़ और सेलू शहर के 100 से 150 दिव्यांग महिलाएं पुरुष इस कार्यक्रम में मौजूद थे। परभनी पाथरी रोड के पानेरा पाटी के पास नेशनल हाईवे 61 पर 2 व्हीलर और 4 व्हीलर की जोरदार टक्कर, 2 गंभीर रूप से घायल। आज तारीख 10 अगस्त 2026 के रोज शाम 4:35 के दरमियान परभनी से पाथरी रोड पर पानेरा पाटी के करीब नेशनल हाईवे 61 पर 2 व्हीलर साइकिल क्रमांक MH 22 BD 0281 पर गौरव जादव उम्र 23 साल, दूसरा कानिफनाथ जादव उम्र 25 साल, ये दोनों चांदस तालुका कलमनुरी जिला हिंगोली के रहने वाले ये मानवत की ओर परभनी की से आते समय सामने से आने वाली कार क्रमांक MH 12 KN 9428 के ड्राइवर कृष्णा पिंटू वाघ उम्र 22 साल, रहने वाला रामपुरी तालुका मानवत जिला परभनी, इनकी पानेरा पार्टी के पास आमने सामने जोरदार टक्कर हुई, जिसमें मोटरसाइकिल पर के दोनों गौरव जादव, कानिफनाथ जादव ये दोनों बुरी तरह से जख्मी हुए हैं। इस बात की जानकारी ग्रामीण पुलिस थाने को मिलते ही यहाँ के कर्तव्यदक्ष PSI टाकरस ये वहां पर पहुंचे और मौके वारदात से तो जख्मियों को अस्पताल की ओर रवाना किया गया और रास्ते में बाधा होने वाली दोनों गाड़ियों को साइड में रखकर यहाँ की यातायात को सुचारू किया गया। किसान सभा लाल बावटा और संयुक्त किसान मोर्चा की ओर से आज तारीख 10 अगस्त 2026 सोमवार के रोज सेलू शहर के जिंतुर नाके पर देशव्यापी जेल भरो आंदोलन किया गया। मोदी फडणवीस सरकार की किसान, मजदूर, छात्र और महिलाओं के विरोधी नीतियों की निंदा करते हुए नारे लगाए गए। मोदी सरकार शर्म करो, प्रस्तावित भारत अमेरिका का व्यापार समझौता रद्द करो, नियमित रूप से अपना कर्ज चुकाने वाले किसानों के 2 लाख रुपए की सब्सिडी दो, लाड़की बहन योजना को जो बंद किया गया उनकी सब्सिडी तुरंत शुरू की जाए, संघर्षता गैरान देवस्थान भूमि का मालिकाना हक दो और अन्य मांगों को लेकर सेलू के नायब तहसीलदार मोरे को मांगों का निवेदन दिया गया। इस अवसर पर कॉमरेड रामेश्वर पौल, रामकृष्ण शेरे पाटिल इन्होंने मोदी फडणवीस सरकार के खिलाफ में जोरदार बयानबाजी करते हुए आंदोलन में डिगरज, जहांगीर, देउलगांवकर गांव के साउंगी, ताटे, गिरगांव, रोड़गांव, सेलू शहर के महिला पुरुष बड़ी संख्या में मौजूद थे। कॉमरेड रामेश्वर पौल, रामकृष्ण शेरे पाटिल, दत्तू सिंह ठाकुर, आकाश खनपटे, सुभाष शाहने, उद्धव पौल, दुर्गा शेरे, शालू देवी चौहान, मंगलाबाई दुकरे, शेख रहीमानी, बापू पौल, रंगनाथ ताटे, शांतिराम पौल, BR वावड़, आसाराम तांबे, गुलाब श्यामराव पौल के अलावा अन्य बड़ी संख्या में किसान कार्यकर्ता इस समय मौजूद थे। परभनी महानगर पालिका के कर्मचारी, अधिकारी, सफाईगार इनके 5 महीनों से तनख्वाहें रुकने के कारण आज तारीख 10 अगस्त 2026 सोमवार से महानगर पालिका के सभी कर्मचारी, अधिकारी यहाँ तक कि कामाटी, सफाईगार सभी ने मिलकर आज से काम बंद को आवाज उठाई है। परभनी शहर महानगर पालिका अधिकारी कर्मचारी संगठन की ओर से राज्य के CM, डिप्टी CM, राज्य मंत्री नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, परभनी जिले के पालक मंत्री मेघना ठाकुर बोर्डीकर, सांसद और तमाम परभनी जिले के विधायकों को निवेदन दिया है। दिए गए निवेदन पर अध्यक्ष नासिर खान वहीद खान, अध्यक्ष स्वच्छता कामगार संगठन के अनुसया भाई जोगदान,
सचिव स्वच्छता कामगार संगठना के के भार साकड़े, सचिव VS फाड़े, उपाध्यक्ष विनय ठाकुर, अध्यक्ष हाजा मोइन खान, कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथ गोबाड़े, महिला प्रतिनिधि सीताबाई तांबे, शोभाबाई सालगुड़े, नंदाबाई सोनोने, गुलाबबाई मदेवाड़ आदि के हस्ताक्षर रहते हुए बड़ी संख्या में इस समय कर्मचारी संगठना के पदाधिकारी और कामगार पूरी तरह से मौजूद थे। काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे। आम्ही 8 दिवस अगोदर शासनाला आणि इथं आयुक्त साहेबाला एक पत्र दिलं होतं की तुम्ही 10 तारखेच्या आत आम्हाला आमचे पूर्ण पगार द्या आणि शासनाला अशी मागणी होती की तुम्ही आमचे जे प्रलंबित वाढीव अनुदान आहे ते लवकर मान्य करून द्या, नाहीतर आम्ही बसणार। त्यांनी आतापर्यंत दिले नाही म्हणून आम्ही नाईलाजानं आज इथं काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे। जोपर्यंत शासन आमचा वाढीव अनुदान देत नाही तोपर्यंत आमचा काम बंद आंदोलन चालणारच आहे आणि असंच वेगवेगळे प्रकारचे आमचे आंदोलन चालणार आहे। आणि 12 तारखेला शनिवार बाजारातून जिल्हाधिकारीपर्यंत आमचा एक धडक मोर्चा बी आम्ही काढणार आहोत। आणि जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत आमचे 5 पगार भेटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहील। आता वेळ आलेली आहे, 5 महिन्यापासून पगार नसल्यामुळे आमच्या मुलांची फीस नाही भरल्यामुळे आमचे मुलं घरी बसलेले आहेत आणि आमच्या घरचे जे आजारी लोक आहे त्यांना दवाखान्याचे ट्रीटमेंट करण्याकरिता पैसे नाही। असे आमची आता परिस्थिती आहे। शासनाला याचं थोडंसं जाणीव करून लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी आमचा वाढीव अनुदान द्यावा ही विनंती मी आपल्या या बंद आंदोलनामध्ये परभणी शहर महानगरपालिकाच्या पूर्ण कर्मचाऱ्यांचा व तसेच स्वच्छता कामगार संघटनेचा पाठिंबा आहे। म्युनिसिपल संघटना त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे। आम्ही सर्व कामगार एकजुटीने त्यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि जे काही जे बी होईल संपामध्ये आम्ही त्याच्याशी 100% सहभागी आहे। 10/8/2026 रोजी सर्वच महापालिकेतील अधिकारी कर्मचारी 100% आज काम बंद आंदोलन करून या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। आमची प्रामुख्याने मागणी आहे शासनाकडे की पगारासाठी GST अनुदान वाढवून देण्यात यावा। आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनात बसले असता आम्हाला शासनाने का आश्वासित केलं होतं की आम्ही 6 महिन्यात पूर्ण तुमच्या मागण्या ज्या आहेत ते मान्य करून तुमची GST वाढवून देऊ, परंतु शासनाने आतापर्यंतही त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे। ती काय कारवाई केली कशी केली ते शासनाला माहिती आहे, आम्ही काय जास्त सांगत नाहीत, पण वारंवार निवेदन देऊन बी आमची निराशा होत आहे। म्हणून नाईलाजाने आम्ही महापालिकेच्या समोर शासनाच्या विरोधात आम्ही आज आंदोलनात बसलेलो आहोत। आमची जर मागणी प्रामुख्याने मागणी आहे की GST अनुदान वाढवून द्याव्या आणि जो फरकाची रक्कम आहे ती तात्काळ देण्यात यावी, जेणेकरून 5-5, 6-6 महिन्याचा पगार रुकलेला आहे। शिक्षण विभागाचा तर 18 महिन्याचा पगार रुकलेला, आम्ही करायचं काय? कर्मचारी एका महिन्यात आम्ही सेवानिवृत्त झाले तरी त्यांना 1 रुपया मिळत नाही। सेवानिवृत्त कर्मचारी एका महिन्यात आमचे 4 कर्मचारी वारलेत, त्यांच्या मुलाबाळाला खायला नाही। जे लोक रस्त्यावर आहेत, लोक वेट बिगाराचं काम करून मुंबई पुण्याला सफाई कामगार कामं करता जातात आणि पोट भरायला चाललेत, अशी दुर्दशा कर्मचारी झाली। शेतकऱ्यासारखी कर्मचारी आत्महत्या करण्याची वेळ आली म्हणून नाईलाजाने आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत आमची GST वाढवून भेटत नाही, आमच्या पगाराला GST वाढवून भेटत नाही, तोपर्यंत आमच्या थकीत रक्कम आम्हाला भेटणार नाही, तोपर्यंत आंदोलन माघार घेतले जाणार नाही। आज मागण्या जर नाही विचार केला आम्ही वेगळ्या प्रकारचे आंदोलन करणार आहोत। उद्यापासून तीव्र आंदोलन करू आम्ही। त्या आंदोलनामध्ये आम्ही 12 तारखेला शनिवार बाजारमधून कलेक्टर ऑफिसवर मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत। भीक मागो मोर्चा, भीक मागायची वेळ आलेली आणि ते भीक मागून शासनाला देणार आहोत असं आमचं ठरलेलं आहे।
जानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग, कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाटी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। महाराष्ट्र के अनुसूचित जाति के संशोधक छात्राओं के लिए पीएचडी संशोधन अधि छात्रवृत्ति योजना में समान संधि, पारदर्शिता और न्याय का इस्तेमाल करते हुए धोरणात्मक फेर विचार किया जाने को लेकर आज तारीख 10 अगस्त 2026 के रोज राजगृह ब्रिगेड ऑफ इंडिया की ओर से परभणी जिले के जिला कलेक्टर द्वारा मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, प्रधान सचिव, महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे, महासंचालक अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था मुंबई, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाति आयोग मुंबई, अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग नई दिल्ली, इन्हें निवेदन दिया गया। दिए गए निवेदन पर राजगृह ब्रिगेड परभणी के धम्मदीप रोड़े, सुधीर साळवे, प्रदीप आवळे, विश्वजीत वाघमारे, सुधीर कांबळे, यशवंत मकरन, राहुल घनसावन, एडवोकेट विनोद अंबोरे, एडवोकेट बनसोड़े, प्रीतम खिल्लारे, आशीष वाकोड़े के साथ अन्य भीम सैनिक बड़ी संख्या में मौजूद थे। मी या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो की जे बार्टी सोबत अन्यायकारक तुम्ही वागत आहात त्याचा आम्ही पहिले तर निषेध करतो। त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर बार्टीच्या विद्यार्थ्यांना वयाची अट लावलेली आहे, ती वयाची अट 35 वर्ष आहे आणि बाकीचे जे बार्टी असन, तुमची टार्टी असन, महाज्योती असन किंवा सारथी असल, यांना कुठलीही अट नाही। शासन का जाणीवपूर्वक आमच्या समाजावर अन्याय करण्यासाठी ठरवून करत आहे का काय करतंय हे आम्हाला कळत नाही अजून। पण शासनाला एवढंच सांगतो, शासनाने ही अन्यायाची भूमिका बौद्ध समाजावर, अनुसूचित जातीतल्या 58 समाजाच्या लोकांवर करू नये एवढंच विनंती करतो शासनाला। ज्याप्रमाणे भारतामध्ये डिस्क्रिमिनेशन ऑफ कास्ट आहे, त्याप्रमाणे भारतामध्ये जाणीवपूर्वक शासन व्यवस्था डिस्क्रिमिनेशन ऑफ एज्युकेशन करत आहे। काय करत आहे? डिस्क्रिमिनेशन ऑफ क्लास करून त्यांनी काय केलं की जातीमध्ये भांडणं लावली, आता क्लासमध्ये भांडणं लावत आहेत आणि एकीकडे खाजगीकरण करून त्यांनी संपूर्ण शिक्षण संपून टाकलेलं आहे। कायदा एकीकडे सांगते की मोफत, सक्तीचं आणि दर्जेदार शिक्षण दिलं गेलं पाहिजे। ज्या पद्धतीने कॉन्व्हेंट स्कूलचं शिक्षण आहे त्या पद्धतीनं जिल्हा परिषदच्या शाळेचं शिक्षण असलं पाहिजे, परंतु असं न करता जाणीवपूर्वक इथल्या शाळा बंद करणं, एज्युकेशनवर खाजगीकरणाच्या माध्यमातून घाला घालणं आणि जे काही उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत त्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना पुढे शिकता येऊ नये म्हणून असे कायदे या देशामध्ये जाणीवपूर्वक इथली शासन व्यवस्था करत आहे। म्हणून आपले राजगृह ब्रिगेड असेल किंवा या देशातले जे तरुण आहेत त्यांना या शासन व्यवस्थेला जसं आता सांगितलं की ह्या शासन व्यवस्थेला उलथून पाडण्यासाठीच आपल्याला इथून पुढे रणनीती आखावी लागेल। धन्यवाद। जय ऑफ इंडियाच्या वतीने सह्याद्रीच्या वाघाचा क्रांतिकारी जय भीम। परभणी जिल्हा हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला उगाच म्हणला जात नाही। या महाराष्ट्रामध्ये जातीवादी, मनवादी सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार जे अतिशय घाण असं कृत्य करू पाहते, त्याचे मनसुबे हाणण्यासाठी आंबेडकरीवादी समाज हा कधीही रस्त्यावर उतरायला मागं पुढं बघणार नाही। आणि आता जे आरटी आणि बार्टी या दोन भावंडामध्ये अगोदरच लढाई चालू आहे, परत एकदा त्या लढाईमध्ये आगीमध्ये तेल ओतण्याचं काम हे मनवादी देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे आणि हे आंबेडकरी समाज कदापि सहन करणार नाही। जर त्यांनी आरटी आणि बार्टी या दोघांमध्ये हस्तक्षेप केला तर याचे जे पडसाद महाराष्ट्रामध्ये उचलून येतात त्याचा केवळ जिम्मेदार हा जातीवादी, मनवादी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहील हे मी या ठिकाणी राजगृह ब्रिगेडच्या वतीने जाहीर सांगतो। आपल्याला जर आंबेडकरी समाजाच्या रोषाला सामोरं जायचं नसेल तर त्वरित देवेंद्र फडणवीस सरकारने आपले इरादे, मनसुबे व सगळे काय विचार आहेत ते आंबेडकरी समाजाविषयीचे लवकर आपल्या आटोक्यात घ्यावे हीच आपल्याला राजगृह ब्रिगेडच्या वतीने विनंती। रिसेंटली आताच एक बार्टीची आम्ही एक सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जी आपली PhD फेलोशिपसाठी जाहिरात येत असते ती वाचली। कालचा सम्राट पेपर वाचला, त्या सम्राट पेपरमध्ये एक हेडलाईन होतं की अनुसूचित जातीतील 58 जातींसाठी PhDच्या 100 जागा आणि एका जातीसाठी वेगळ्या 100 जागा। तर मला असं म्हणायचं मला म्हणजे आमचा पूर्ण जो समाज आहे, भीमसैनिक म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की या ठिकाणी थोडं म्हणजे डिवाइड अँड रूल पॉलिसी करू नका। आम्ही सगळे सोबत होतो, आत्तापर्यंत असं कधी झालेलं नाही आहे
आणि पहिल्यांदा असं झालेलं आहे की 58 जातींना जर तुम्ही आता बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिखा संघटित व संघर्ष करा हा मूलमंत्र दिला तो बुद्धिस्ट समाजाने अचूक आणि तंतोतंतपणे फॉलो केलेला आहे. आत्तासुद्धा उलट ह्या जागा ज्या आहेत, शिक्षण हा आपण RT मध्ये बघतो की शिक्षणाचा आपल्याला अधिकार आहे, घटनात्मक अधिकार आहे. तुम्ही कोणालाही वंचित ठेवू शकत नाही PhD किंवा फेलोशिप करण्यापासून. अक्षरशः 2022ची जी आपली जाहिरात प्रसिद्धीची झाली होती त्याच्यानंतर काय झालं की जवळपास 861 विद्यार्थी त्याच्यामध्ये पात्र झाले होते, पण शासनानं 200 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मान्यता दिली. त्यानंतर कल्याणच्या बुद्धविहारामध्ये रात्र जागून त्या मुलांनी तब्बल 52 दिवस उपोषण केलं, आझाद मैदानावरती एक आंदोलन उभारलं आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 861 विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी मान्यता दिली. म्हणजे कुठेतरी ऑलरेडी त्या जागा ज्या आहेत त्या वाढवायच्या सोडून तुम्ही कमी करतायत आणि कमी तर करतायत आणि त्यातल्या त्या डिवाइड अँड रूल पॉलिसी अशा पद्धतीचं करतायत. मला सांगा की आम्ही काय सगळे वेगळे नाही आहोत, मातंग समाज हा काय आमचा दुश्मन नाही आहे. त्यांना तुम्ही 100 जागा दिला, ठीक आहे, त्यांना दिल्यात ना, मग त्याच धर्तीवरती 58 जातींना सुद्धा 100 प्रमाणे 5800 जागा होत्यात. आम्हाला माहिती ही मागणी संयुक्तिक होणार नाही, तुम्ही तेवढे देऊ शकणार पण नाही, पण कमीत कमी त्याच जागा सर्वांना एकत्रित ठेवून एक 700, 800, 1000 जागा करा ना, तुम्हाला जर सगळ्यांनाच न्याय द्यायचा असेल तर. हाच आमचा या ठिकाणाहून शासनाला संदेश राहणार आहे की तुम्ही अशा पद्धतीचं राजकारण करू नका. आम्ही सगळेजण भीमाचे लेकरं आहोत. संविधानाने ज्याप्रमाणे सगळ्यांना समतेचा समानतेचा अधिकार दिलेला आहे त्याचप्रमाणे आम्हाला देखील सगळ्यांना 58 जातींना 59 जातींना सुद्धा तुम्ही डिवायडेशन न करता सगळ्यांचं जे जागा आहेत फेलोशिप PhDच्या त्या वाढवण्यात यावं म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वांच्या माध्यमातून निवेदन दिले, ज्यामध्ये शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, ॲडव्होकेट साहेब आहेत. तर ह्या गोष्टीचा शासनाने विचार करावा. ऑफ इंडिया RBI यांच्या माध्यमातून आज परभणीतील अनुसूचित जातीमधील 59 जाती ज्या आहेत एकूण, त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांची एक मागणी आहे आणि अतिशय महत्त्वाची मागणी आहे. ती मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याकडे पाठवत आहोत. अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत, त्यातल्या फक्त 4 जाती ज्या आहेत 35, 36, 46 आणि 47 नंबरची जी जात आहे त्या जातींना रिसर्च फेलोशिपसाठी म्हणजे संशोधन छात्रवृत्ती जी आहे त्याच्या 100 जागा देण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या बाकी राहिलेल्या 55 जाती आहेत ज्या बार्टी अंतर्गत येतात त्या सगळ्या 55 जातींना मिळून त्यांना 100 म्हणजे एका 4 जणांच्या ताटामध्ये 100 जागा आणि 55 जणांच्या ताटातही 100 जागा. सरकारला ज्यांचा कुणाचा लाड करायचा आहे त्यांनी त्याच्या घरी सरकारनं करावं. सरकारनं संविधानिक पद्धतीनं समान न्याय तत्वावर ह्या जागा दिल्या पाहिजे आणि शिक्षणाचं प्रमाण ज्यांच्यामध्ये जास्त आहे अशा लोकांचं शिक्षणाचं प्रमाण सरकारला कमी करायचं आहे का, हा आमचा सरकारला सवाल आहे. आणि मातंग समाजाला, मादिगा समाजाला 100 जागा देण्याबद्दल आमचं काही दुमत असायचं कारण नाही, परंतु त्या बाकी 59 जातींवर अन्याय करून जर एकच कोणाचा तरी लाड करायची सरकारची भूमिका असेल तर आंबेडकरी समाज ते सहन करणार नाही. सरकारला आंबेडकरी समाज सातत्यानं रस्त्यावर पाहिजे आहे का? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, हे आम्ही सरकारबद्दल वारंवार म्हणत आहोत. आणि सरकार जाणीवपूर्वक, षड्यंत्रपूर्वक आमच्याच बांधवांसोबत आम्हाला वाद व्हावा अशा पद्धतीचे निर्णय घेत आहे. सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की आता आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये लाख लोकांचे मोर्चे चालू आहेत. लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. त्या तीव्र भावनांचा त्याचा अनावर होणार नाही याची सरकारनं काळजी घ्यावी. सरकारबद्दलचा संताप, उद्रेक रस्त्यावर आपण पाहत आहात. RT आणि बार्टीमध्ये आपण ज्या पद्धतीने तफावत करत आहात अतिशय अन्यायकारक आहे. आम्ही हे सहन करणार नाही हे सांगणारं हे निवेदन आहे. थांबतो. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रहा है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें, बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि ली हुई खबर सबसे पहले आप तक पहुंच सके। हमें फेसबुक पर भी फॉलो करें।